रे थांबणं लागा झाबरू मारतात काय त्याला जीवान झाबरू जाऊ दे रे बा बस झालं काय जाऊ दे बे माफ कर ना काय माफ कर म्हणते पण तू हुकलं ना पण सोयी हुकली ना बाई कैलास तुला काय समजते का नाही त्याची सोयरी खुकली ना जाऊ दे ना बा मी हवा डबल करते ना बस काय लगा तुम्ही मारू नको ना हो कैलास भाऊ बाहेर आहे हो कोण आहे रे बा अरे हो आलो रे अबे ये ना घरात ये ना मग जेवण करू आलो मी जेवण राहू द्या ना बाहेर आहे तुम्ही पहिले घाबरू कोणता वाटते नाही का हो आलो रे थांब 2 मिनिटं अरे बा काय चालू आहे हे नाटक नाटक नाही ना लग्न हो राहिलं ना आता साखरपुडा आहे पुढच्या महिन्यातनी हे घ्या पत्रिका याच्यावर बा सगळं लिहिलंय अरे बापरे अबे आताच तर बे तुझी सोरीक मोडली ती बे कोण मोडली ती डबल लग्न करू लागू ती सोरीक मोडली तर मोडली दुसरी आली आता हे घ्या म्हटलं पत्रिका याच्यावर का नाही सगळं लिहिलंय त्या पोरीचं नाव तिच्या बाबाचं नाव तिचा बाबाचा नंबर ए पासून झटपर्यंत काही टेन्शन घ्यायचं काम नाही मस्त बा 50,000 रुपये उंडा भेटू राहिला मला अरे बापरे मजाच मजा आणि पोरगी का नाही एवढी चांगली दिसाले अरे बापरे काय सांगा तुम्हाला आबा नाक सर डोळे आबा एवढे काय सांगा तुम्हाला पोरगी का नाही एवढी खतरनाक आहे दिसाले अरे बापा हो का पोरगी काय करते रे हुशार आहे मास्तरी नाही तिथं मग काय तर नाही म्हटलं बाबा जमलं काम तिचा बाप काय म्हणे मी गरीबाच्या घरी जातो म्हणे ती पोरगी माई श्रीमंताच्या घरी जातच नाही म्हणे कारण की मला माहिती आहे म्हणे श्रीमंत लोक कसे असतात म्हणे म्हणून बाबा माया तिचं लग्न होऊ राहिलं आता मी बाबा एवढं खुश आहे अरे बापा काय सांगा तुम्हाला बापरे एक गेली तर दुसरी आली मास्तर नाही का रे अरे बापरे मग त्याला तू पालटलं बे झाबरू काय का मस्त आलं तुझं काही टेन्शन घ्यायचं कामच नाही काय टेन्शन घ्यायचं काम आहे मला आता काहीच नाही मस्त दिसायला पण चांगली आहे बरं असं नाही की खराब आहे नाही 1 नंबर पोरगी आहे आता एक हुकवलं दुसरं हुकवायला गेलं आता हो का दे बरं पत्रिका दे बरं पाहू दे कसं काय आहे ते दे पाहतो मग मी आता पत्रिका नाव काय आहे त्याच्या बाप्पाचं नाव काय करते पोरगी हे सगळं पाहतो मी आता बरं मस्त आहे बा चांगलं झालं तुझं आता नाही का पलटलं तुझं काय टेन्शन घ्यायचं काम नाही बा बायको नोकरीवर आहे काय टेन्शन घ्यायला लागते तुले काम गेम चालू द्यायचे आपले बायकोचं पेमेंट येत राहते काही पाहायचं काम नाही मस्त आहे जमलं हो ना 1 नंबर जमलं का मला तर बा भाग्यच पलटलं आपलं मला वाटलं बा माय बिन हुकली आता सोयरी पहिलीवाली पण आता हे बा 1 नंबर पोरगी आहे अरे बापरे एवढा खुश आहे मी अरे बाबा काय सांगा तुम्हाला बा हे घ्या पत्रिका याच्यावर बा नावं घेऊ सगळं लिहिलं त्याच्यावर पुरी हिस्ट्री लिहिलं आहे वाचा मस्त ते चाल येतो मग मी हो ये ना बा कसं चांगलं झालं तुझं आता नाही का काही पाच काम नाही का तुले मग काय तर पोरगी समजा सर्व्हिस आहे म्हटलं काय पाहिजे रे चांगलं 1 नंबर लागा तू पालटलं बे हो ना मग काय आता नशीब असते ना बा नशीब आहे जाऊ दे ते झालं जाऊ दे दुसरं चांगलं आलं बा काही टेन्शन घ्यायचं काम नाही आता तू थांबणार बा असं तू सोरीक मोडतो मी थांब आता हो बरं जाय मग पाहतो मग मी पाहा मग सगळं बाबा पूर्ण वाच जातात मी सगळं लिहिलंय चला येतो मग मी कसं मला गावात निघले हिंडा लागते इकडे तिकडे जायला लागते गल्ल्या ना चला येतो मी राम त्या दिवशीच मी सोरी खोकवली होती याची आता हे डबल लग्न करू आला कोणती पोरगी याची तिथं म्हणते मॅडम आहे म्हणते आता बापा रे मस्त झालं बघायचं आता नाही काय याच्यावर काय ना काय करायला लागेल बाबा नाही का जमत नाही ना असं अबे काय हे कसं दिसते बे आवीन काही ना काही करायला लागेल मला थांब याच्यावर पाहतो मी नंबर आहे का पोरीचा बापाचा लावा लागेल फोन गाड्या सांगायला लागेल त्याला काय रे ना भाऊ पत्रिका आहे ती लग्नाची पुढच्या महिन्यात माझ्या साखरपुडा आहे 2-3 महिन्यानं लग्न आहे माय पोरगी एवढी खतरनाक दिसाले काय सांगा तुम्हाला बा ही पत्रिका आहे याच्यावर सगळं लिहिलंय पोरीचं नाव काय आहे पोरगी मास्तरीन आहे काय सांगा तुम्हाला बापरे तू लग्न आहे का रे मग अरे देवा मस्त आहे बे मग मस्त काय लय मस्त आहे बा पोरगी बा अशी आहे दिसाले पुऱ्या गावात नाही राव काय एवढी खतरनाक आहे दिसाले काय तर पुऱ्या गावात दिसत नाही तुम्हाला एवढी खतरनाक पोरगे दिसाले बा डोळे गिळे काय तिचे गाल काय तिचे केस आणि बा हाईट मस्त आहे माय एवढीच आहे काय सांगा तुम्हाला आता माय तर नशीब पलटलं ना बा चांगलं नशीब पलटलं तुझं आता का रे मास्त्री नाही का रे बरं झालं मग तुझं लग्न झालं तिच्यासोबत बरं काय चांगलं झालं आता नशीब पलटलं नो नशीब कशाला म्हणता हे घ्या पत्रिका याच्यावर का नाही तिचं नाव आहे तिच्या बाप्पाचं नाव आहे ए पासून झेटपर्यंत फोन नंबर सगळं हे घ्या पत्रिका आणि याचा मग साखरपुड्याले याचा लागेल बुवा नाही का करू लागाले आणि मी काय म्हणतो काय रे तुझी पहिली सोरी हुकलीच वाटते ना नका ना भाऊ पहिली का नाही सोरी हुकली राजा जाऊ द्या ना आता चांगलं झालं माय त्याच्यापेक्षा डबल चांगलं झालं आता ही तर मास्तरी नाही मला काही काम करायचं काम नाही पण करतो मी काम की मग सगळं मस्त झालं माय आता हे घ्या पत्रिका घ्या आणि मग येतो मग का पहिली हुकली होती का जाऊ दे मग आता काय करतं दे पत्रिका चला येतो मग चला येतो ये ना बा ये जाऊ दे बा चांगलं झालं त्याचं नाही पोरगी मास्तर आहे म्हणते दिसायला चांगली आहे म्हणते जाऊ दे बा चांगलं झालं महादेव भाऊ राम हे घ्या पत्रिका घ्या कायची पत्रिका रे बा कायची पत्रिका रे झाबरू
लग्नाची आहे ना ते पुढच्या महिन्यात का नाही मा साखरपुडा आहे 2-3 महिन्यानं लग्न आहे. मग काय तर लग्नाची आहे का रे? काय बे तू येतो का सोरी हुकली होती बे, हे कसं काय जमलं? जमलं म्हणजे काय दुसरी पोरगी आहे ही एरी काय तर अबा मास्तरीन आहे मास्तरीन. तिला 50-60 हजार पगार आहे. अबा माय तर बाबा पलटलं गड्या आपलं भविष्यच पलटलं माय आता. अबा मी एवढा खुश आहे तुम्हाला काय सांगावं राजा. आता जे झालं ते झालं आता ही मस्त पोरगी आहे पण दिसायला एवढी खतरनाक आहे की काय सांगा तुम्हाला. हो का, मास्तरीन आहे का रे? अरे बापरे, मग तो का तू पलटलं बे? लय चांगलं झालं माय पलटलं माय आता. मला काय लागते कमी जास्त काय सांगा तुम्हाला आता. चला मग येजा मग आता. बरं पाहतो ना बा, काय पत्रिकावर नाव घेऊ असेल ना मग नवरींच्या बापाचं. हा पण आहे नंबर आहे पुढच्या महिन्यात साखरपुडा आहे 2 महिन्यानं लग्न आहे. सगळे लग्नाची तारीख आहे त्याच्यावर. घ्या मग पत्रिका. बरं बरं, चांगलं झालं मग तुझं नाही का रे? 2 महिन्यानं लग्न म्हटलं तर का मला वाटलं नाही का तुझं लग्न होणार म्हणून. हो आता काय करता मग झालं जे झालं ते आता चांगलं झालं पण. बरं दे मग पत्रिका, पाय तुम्ही कसं काय ते. बरं चला मग येतो मग पाहिजा मग पत्रिका. हो हो नक्की पाय तू, ये मग. कसं काय जमलं बे याचं लग्न आता? 2 महिन्यानं लग्न आहे म्हणते हे तर. काय बे काय का कैलासला सांगायला गेलं का? हे जमलं नाही का बरोबर? हे हुकलं का? हो अरे कैलास कुठं आहे रे? अरे काही नाही ना, पत्रिका वाचू राहिलो बे. ते झाबरूचं लग्न आहे बे 2 महिन्यानं. बाबा मला पत्रिका आली 2 महिन्यानं लग्न आहे म्हणते, पुढच्या महिन्यात साखरपुडा आहे म्हणते. का रे हे कसं काय बे? आपण तर लग्न हुकलं होतं बे. हे कसं काय जमलं याचं आता? बे आपण हुकलं होतं का एवढ्या मेहनतीनं, आता हे जमलं म्हणते. ही दुसरी पोरगी आहे बरं. ती पोरगी नाही दुसरी पोरगी आहे. ही तर मास्तर आहे म्हणते. 50-60 हजार पगार आहे म्हणते इले. का बे कसं करतं बे आता? काय करतं म्हणजे आता हुकास लागेल ना भाऊ हे. जमते का तालमेल? नाही नाही हे पण हुकून टाकू आपण. काय करते बे काही इले का ते? त्याला काय आहे? हुकास लागेल ना बाबा. ही तर मास्तर नाही म्हणते का 50-60 हजार पगार आहे म्हणते इले. अबेला किती पालटते मग त्याचं झाबरूचं. मला काही ते बरं दिसत नाही बरं, सांगू राहिले मी तुले. मी काय म्हणतो तू मा वारात ये. वारात आपण बोलू या पत्रीवर का नाही. नवरींच्या बापाचा नंबर आहे, त्यांना फोन लावून सांगू. तू फोन लावतो मी फोन लावतो. आणि त्यांना सांगू की पोरगा बा चांगला नाही. व्यसन करते, दारू पिते, भांडणं करते, गंजी पोता खेळते, जे येते ते करते ते. पोरगा काय सुद्धा नाही. तुमच्या पोरीचं भविष्य आणि बरबाद करू नका. आपण असं सांगू. ये तू वावरात ये. नव्हे चाल येतो मग मी वारात नाही बोलू त्या नवरींच्या बापाले बा नाही का हुकाला गेला का हे काय करतं का. याले काय आहे झाबरूले त्याला काय मी तर म्हणतो त्या लग्नच नाही वारे बा. ते असंच मरा दे असंच मरा दे. बरं बा इले नंडोस मारू आपण मग काय तर. मी काय म्हणतो ये बरं वारात नाही. मी आता वारात चाललो या. ये बरं वारात नाही त्याला फोन लावू आपण मग. आता हे घरी पत्रिका ठेवतो आणि येतो मग वारात नाही. वारात थांबतो. हो हो चल ठेव फोन मग. चांगला आहे झाबरू मग लगा पुढच्या 2 महिन्यानं तुझं लग्न हुरायला का? मला विश्वास नाही हुरायला का काही म्हणतो का तू. ना आहे ना पण लग्न काय करता झालं ना. मी काय म्हणतो ते पत्रिकावर का नाही सबन आहे तिचा बापाचा नंबर आहे सबन जे करास ते करा. चला येतो मग मी. मला काय करायचं त्या नंबराचं, मला काय घेण देन. आपण चांगलं झालं का तू नाही का पोरगी मास्तरीन आहे म्हणते. अरे पाहतो ना मी करतो मग आता. चाल ये मग. येतो मग वाच जा ती पत्रिका. येतो काका येतो मग लग्नाले. 2 महिन्यात लग्न आहे पुढच्या महिन्यात कुकू आहे 15 गेले. हो का अरे बापरे चांगली गोष्ट आहे बे मग. आहे ना पत्रिकावर लिहिलं असेल ना सगळं. वाचतो ना मग मी. बा लग्न होऊन राहिलं का बे तुझं? का बे लका तुझं कसं काय लग्न झालं बे? लग्न झालं नाही हो लग्न होते माझ्या 2 महिन्यानं. मग काय तर पोरगी मास्तरीन आहे मास्तरीन. काय प्रायव्हेट आहे का सरकारी आहे रे? काशीराम बुडा प्रायव्हेट नाही हो सरकारी. 50-60 हजार पगार आहे. काय गोष्ट करू राहिला झाबरू 50-60 हजार पगार बे. काय का मग तुला का नशीबच खुललं बे. तू पालटलं ना बे. चांगलं झालं ना हो लय चांगलं झालं माझ्या आता. मग काही पाच कामच नाही आता मला. चांगली गोष्ट आहे मग बा आता नाही का. येतो मग बा कुकाला येतो लग्नाला येतो. बरं हो येतो मग. ये जा ना मग. सरपंच काका चला येतो मग मी. तुम्ही पण या जा. ती वाचा पत्रिका आहे त्याच्यावर नवरींचं नाव आहे नवरींच्या बापाचं नाव आहे फोन नंबर आहे सबन आहे. येतो मग ये ना बा ये सरपंच येतो त्याला लग्न हुराले बे. तुम्हाला काय वाटलं लग्न होत नाही काय? मला वाटलं टकलं आहे बा हे. याची पहिली सोरी हुकली नाही याची. मला वाटलं टकलं आहे काय चांगलं दिसते हे याला कोण पसंत करते. पण राजा याला मास्तरीन भेटली ना. ती पोरगी म्हणते मॅडम आहे म्हणते. मग चांगली गोष्ट आहे ना. तुम्हाला काय चांगलं दिसत नाही का हो? तुम्हाला बरं दिसत नाही का कोणाचं? तसं नाही ना सरपंच तसं नाही माय म्हणणं. पण कसं हे दिसते कसं हो काही राजा. तरी चांगलं तरी दिसते का हे? जड तिकडे बुडा हे येलं काही कोणाचं बरं दिसत नाही गड्या. काय पण चांगलं आहे ना हो चांगलं झालं ना त्याचं. मग काय तुम्हाला काय वाटते त्याचं लग्न नाही व्हा का? काही राजा काशी ना बुडा तू काही बोलतो का? चांगलं झालं पाहिजे पण मला वाटलं नाही बा एवढं चांगलं होणार. बुडायला का नाही बरं दिसतच नाही. आता काय करता जाऊ दे ना चांगलं झालं ना त्याचं. पलटलं ना त्याचं आता 50-60 हजार पगार आहे पोरीले. याचं चांगलं आहे ना 2-3 एकर मस्त याचं चांगलं चालू आहे ना. राजा आता पहिलं याचं सोरी हुकली बरं. आता हे डबल आता काय माहित बा हुकते काय कसं काय.
राजा ही सोरीक नाही हुकली पाहिजे. 2 महिन्यानं लग्न आहे म्हणते त्याचं. नाही नाही, हे हुकलंच नाही पाहिजे हे, कारण की पोरगी चांगली आहे म्हणते दिसायले, आणि वरून तिले नोकरी आहे म्हणते, म्हणजे कसं चांगली गोष्ट आहे. हो ना, हो हो. हो शांताराम भाऊ, सगळ्याला वाटल्या पत्रिका. वाटलं का? मग तर कामच झालं बे. आता मी फोनाची वाटच पुरवलो, कोणाचा फोन येते बुवा. सगळ्याला वाटलं का? सगळ्याला वाटल्या. सांगितलं मी पुढच्या महिन्यात कुकू आहे आणि 2 महिन्यानं लग्न आहे. तारीख गिरी खात त्याच्यावर पत्रिकावर पाहा. एकच नंबर काम केलं तो आता. बस आता फक्त फोनाची वाट पाहा लागते. त्याच्यावर नंबर दिला मी पत्रिकावर. बस थांब आता 2 मिनिटं बोलू नका कोणी आता. थोड्या लवकर फोन येते का शांताराम भाऊ? काही म्हणतात तुम्ही, संध्याकाळी येईल फोन. अरे बुवा, लोक काही मतच कांड्या करता, टाइम लावत ते कांड्या करायला. थांब ना तू आता. बोलू नका रे. आला फोन आला. हॅलो, कोण बोलत आहे? हॅलो, तुम्ही नवरूंचे बाबा बोलत आहे का? हो, नवरींची बाबा बोलत आहे मी. बोला ना. ते काय बोला ना करू राहिले. अरे ते झाबरू गोंडाचं तुमच्या पोरीचं लग्न होऊ राहिलं का? तिथं मास्तरीन आहे म्हणते. अरे आपा, ते मला माहित नाही ते पोरग कसं आहे ते. अरे पुरं बिघडेल पोरग आहे ते. लग्न करू नका ते, कॅन्सल करा त्याचं. माहित नाही तुम्हाला कसं पोरग आहे ते. बा दारू पिते, भांडणं करते, चोऱ्या करते ते. 1 नंबरचा बदमाश आहे ते. हो का? आणि तुम्ही कोण बोलत आहे? तुम्हाला नावाचं काय करायचं? तुम्ही फक्त कामावर लक्ष द्या. मी तुम्हाला चांगल्यासाठी सांगू राहिलो. ऐकू राहिले का तुम्ही? करतो ना मग तसं. बरं, कॅन्सल करतो मी. आणि मी काय म्हणतो, तुमचं नाव तर सांगा मग. नाव सांगू का मग? बरं बा, कोणाला सांगू नका तुम्ही. नाही, आम्ही कोणाला सांगतो नाव? पोरगाला बिघडे नाही का? नाव सांगा तुमचं मग काय आहे ते. माझं नाव का? काशीराम कातडे आहे. असं आहे ते. ठेवतो फोन. ते लग्न करू नका त्या पोराचं. पुरं बिघडेल पोरग आहे ते. कसं मी शेजारीच आहे त्याचा. सांगू राहिलो तुम्हाला. बरं. बाहेर बाबू, काशीराम बुडा, ते बुडा पाहिजे ते. ते आहे का? त्यानं केलं त्या कांड्या? मग काय तर, पण त्या काशीराम बुडा शोभते का असं? अबे 2-3 महिन्यानं मरतील ते आता. का बरं राजा? मला वाटलं नाही ते बुडा असा आहे ते. लय भारी लोक आहेत. तुला काय माहित आहे रे बाबा? तो काहीच नाही पाला आणखी. आता राहिले 2 माणसं. आता एक बुडा झाला, आता 2 माणसं राहिले. आता 2 माणसं कोण आहे ते पाहा लागते आपल्याला. ना समजते ना आता ते 2 माणसं कोण आहेत ते. बुडाला कसं समजते का नाही? पहा बरं, एवढी चांगली सोयरी खुदी ना मस्त. त्यानं ती हुकली ती सोयरी. त्या बुडाला समजते का नाही? आणि ते लोक लय भारी आहेत. तुला काय माहित आहे? तरी आता 2 माणसाचे फोन राहिले. आता 2 माणसाचे फोन आले, समजते कोण आहे ते. त्या बुडाला जास्त मारूच नको मी म्हणतो. त्याला फक्त बोलून सोडून दे. जाऊ दे, आता म्हातारा माणूस आहे ते. आता मी त्या बुड्याले पण त्याला सांगतो मी की बुवा असं करायला नाही पाहिजे बा तुम्ही ना. तुमच्या नातवाचे लग्न राहिले आणखी, तुम्हाला समजते का नाही? त्याला फक्त बोलतो मी. हो, आता 2 माणसं राहिले वाटते ना. कोणते 2 आहेत ते? हो, आता त्यांची वाट पाहा लागते. कोणते 2 नमुने आहेत ते. हो का? कैलास कानफोडे. बरं, धन्यवाद. सांगतो मी, करतो मग ते. कॅन्सल करतो मग ते. हो करा, तुमच्यासाठी चांगला आहे ते. चला ठेवतो फोन. अरे कैलास, काय म्हणे ते? त्याचं लग्न आता येरी काय तर तिला मी एवढं लावलं सांगितलं रे. काय सांगा तुला आता? कॅन्सल. हो का? बरं झालं मग आता. मी लावू का फोन आता? तू पण लाव ना बा फोन. तू काय करतं? मग त्यांना आणखी समजते की नाही बा, खरंच पोरगा आता वाया जायला हे कसं लग्न कसं कॅन्सल करायला पुरते. कसं मी बोललं की आणखी त्यांना जास्त कडक बसते त्यांना की नाही बाबा, खरंच पोरगा वाया जायला आता. हे काय लग्न काय हे संबंध काय जुळायला पाहिजे नाही. बरोबर आहे, लावतो मग मी फोन. बाबा, मला माफ कर ना. आता गलती झाली ना. अशी कशी गलती झाली तुम्हाला? आबाजी, मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत, मी तुमचा मान ठेवू राहिलो. पण काही गरज होती का? पहिलं तुम्ही ना लग्न का नाही हुकून टाकलं ना. तुम्हाला काही समजते का नाही? मी तुमचं कधी वाईट केलं का? नाही रे बाबू, कधी वाईट नाही केलं तू. पण आता जाऊ दे, गलती झाली माणसाले. आता मला माहित नव्हतं असं आहे ते. हे मग आता हे जे लग्न आहे, मॅडम आहे, हे कसं काय झालं? ते होतं का नाही? हे नाटक होतं. हे पुरं आम्ही नाटक रचलं होतं. तुम्ही फसले. हे जे नवरींचं जे पत्रिका होती का नाही, त्याच्यावर का नाही मी हटकून माझा नंबर टाकला होता आणि तुम्ही मला फोन लावला हुकवासाठी. असं करू नका. कसं तुम्हाला नातू आहेत, तुम्हाला पण लेकरं आहेत. तुम्ही ना का नाही असं करायला नाही पाहिजे ना बाबा. आता मला काय माहिती रे बुवा. आता जाऊ दे, आता गलती झाली. डबल मी आता करत नाही असं. बरोबर, जाऊ दे आता. झाली त्या बुड्याला गलती. ते बुडा करत नाही म्हणते असं. चाल ना, ते 2 जण राहिले ना आता. कोणते 2 जण राहिले आणखी? बाबा तुम्हीच थोडी होते. तुम्ही नव्हते. ते कैलास कानफोडे होता, ते माद्या होता. ते 2 जण होते ते. हो का? त्यांना पण फोन लावते का तुम्हाला? फोन लावते. तुम्हाला कसं माफ करतो मी, माझ्यापेक्षा वयानं मोठे आहे, असं करू नका. आणि त्यांनी मी का नाही मारतो त्यांना जरासं की बुवा असं करायला नाही पाहिजे तुम्ही ना. धन्यवाद. मी गेलतो त्यांच्या घरी, तर ते घर नाही तर ते वावरात गेले. चाल, जाऊ दे. झाबरू, चालते वारत गेले ते 2 जण. त्यांना सांगू एकदा कसं काय असते ते. जा बुडा, काशीराम बुडा, जा. असं करू नका डबल. अरे बा, मी नाही करत असं आता. जाऊ दे बा, यंदा माफ कर. डबल काही असं होत नाही.
बरं बरं असं करू नका. अबे थांब ना, अबे थांब थांब. अरे कैलास माझी सोरी खोकली का तो? जाऊ दे ना बा, अरे जाऊ दे ना बा, माफ कर ना रे बा. फुल गळ्या रे. अबे बाबा थांब ना रे, थांब ना लगा. झाबरू अबे मारतं काय त्याला जीवानं. झाबरू जाऊ दे रे बा, बस झालं काय जाऊ दे बे, माफ कर ना. काय माफ कर म्हणते पण तू हुकलं ना, पण सोरी खोकली ना बाई. कैलास तुला काय समजते का नाही? त्याची सोरी खोकली ना. जाऊ दे ना बा, मी हवा डबल करते ना बस. काय लगा तुम्ही मारू नको ना. मारू नका ना. करता का मग असं डबल करता का? अरे बा नाही, डबल नाही करत का. पण मी काय म्हणतो, तुम्हाला कसं माहित पडलं बे आम्ही आहेत ते दोघं जण? ते बरोबर माहित पडलं आम्हाला, पण हा बा तुम्हाला सांगतो मी, डबल असं करू नका. अरे बा नाही, असं नाही करत आम्ही आता. माद्या तू करतो का रे? काय राजा, काय एवढं असते का? आता कुठं करते? मला वाटलं बा म्हणजे जाऊ द्या आता, यंदा माफ करा. कसं डबल आम्ही असं करतच नाही कांड्या. राहू द्या, माफ करा आम्हाला. काय पकडल्यावर सगळे सर माफी मागताय, माफ करा माफ करा. अबे असं कसं माफ करा? त्याची सोरी खोकली ना आता. जाऊ दे आता. नाही आता करताय मी असं. झाबरू जाऊ दे, माफ करा आम्हाला. माफ करा म्हणता हा? आणखीच तुम्हाला लग्न नाही होऊ राहिलं, वरून तुम्ही म्हणता सोरी खोकू राहिले माये. अबा हे का गेम चालू आहे का आमचा? नसतं डबल करू नका असं. अरे बा नाही करत आता, राहू दे आता. मारू नको रे. नाही आता तो डबल असं केलं, सांगू राहिलो मी कैलास, तुला जीवाना मारतो मी. अरे बा नाही आता नाही करत ना मी. चला मित्रांनो, आजची स्टोरी इथं संपली. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. बरोबर बंद करते व्हिडिओ. आणखी द्याचा बा झोडपा मला हे. भेटू उद्या 8 वाजता नवीन विषय घेऊन. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे, आपण ते बनवू. आणि चला, गुड बाय, थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.